जन्मजात अल्पदृष्टी असूनही त्यानं डोळसपणे करिअर घडवलं। ही कहाणी आहे साताऱ्याच्या निखिल शेडगे या तरुणाची। अल्पदृष्टी असतानाही त्यानं बीटेकचं शिक्षण पूर्ण केलंय। अशा प्रकारची पदवी प्राप्त करणारा तो भारतामधला पहिलाच विद्यार्थी ठरलाय। पाहूयात निखिलचा सगळ्यांसाठी प्रेरणादायी असलेला प्रवास। आयुष्यात जन्मतःच वाट्याला आलेल्या अल्पदृष्टीमुळे आणि नंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपला डावा डोळा गमवावा लागला, मात्र तरीही तो खचला नाही। उलट नवनव्या आव्हानांना सामोरं जाण्याची आणि कोणताही अनुभव नसताना ती आव्हानं यशस्वीपणे पार करण्याची त्याची धडपड वाखाणण्याजोगी आहे। साताऱ्याच्या निखिल शेडगेची ही कहाणी वयाच्या अवघ्या दुसऱ्या-तिसऱ्या वर्षीच डोळ्यात मोतीबिंदू असल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे पुढे अनेक ठिकाणी उपचारांसाठी आई-बाबांसोबत त्याला जावं लागलं। जवळपास दोन्ही डोळ्यांवर मिळून 13 ते 14 शस्त्रक्रिया कराव्या लागल्या। मात्र तरीही निखिल जिद्दीने आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपलं आयुष्य जगत राहिला। आपल्यामध्ये आहे त्या कमतरतेकडे पाहण्यापेक्षा आपल्याला येत नसलेल्या गोष्टी शिकण्याचा आणि त्यात अव्वल होण्याचा जणू त्याने ध्यासच घेतलाय। शाळेतल्या प्रत्येक स्पर्धांमध्ये सोहळ्यांमध्ये हिरिरीने सहभाग घेणारा निखिल म्हणूनच सगळ्यांचा लाडका झालाय। 10वीला 92% गुण मिळवून गुणवत्ता यादीत येण्याचाही त्याने मान मिळवला। इतकंच नाही तर मेडिकल एंट्रन्समध्ये राज्यात 7वा येऊनही केवळ अल्पदृष्टीमुळे मेडिकल प्रवेश नाकारूनही तो खचला नाही। निखिलने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची वाट निवडत अल्पदृष्टी असूनही बीटेक होणारा भारतातला पहिला उमेदवार ठरत लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे। संगीताचा कान असलेल्या निखिलला व्हायोलिन, माउथ ऑर्गन, सिंथेसायझर, हार्मोनियम अशी अनेक वाद्य वाजवता येतात। निखिल पोवाडेही सादर करतो। सध्या निखिल प्रशासकीय सेवेसाठीच्या स्पर्धा परीक्षाची तयारी करण्यात बिझी आहे। निखिलच्या याच जिद्दीला आणि धडपडीला आमचा मनापासून सलाम। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।